रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सारळ समुद्रकिनारी रेड नॉट या दुर्मिळ पक्षाचे दर्शन झाले आहे. पक्षी अभ्यासक वैभव पाटील यांनी केलेली ही नोंद महाराष्ट्रातील तिसरी तर रायगड जिल्ह्यातली पहिलीच आहे. त्यामुळे रायगडच्या पक्षी वैभवात एका नवीन पक्षाची भर पडलेली आहे. बहराई फाउंडेशनच्या वैभव पाटील यांनी या पक्षाला प्रथम पाहिले असून त्यानंतर पक्षी निरीक्षण करताना बहराई फाउंडेशनचे इतर सदस्य हरीश पाटील, सुरेंद्र पाटील, अनुष पाटील, आशिष ठाकूर यांच्या समवेत या पक्षाचे दर्शन घेतले. कॅलिड्रिस कॅन्टस असे या पक्षाचे शास्त्रीय नाव असून यापूर्वी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात तसेच पालघर जिल्ह्यातील चिंचणी किनाऱ्यावर अशा 2 ठिकाणी या पक्षाची नोंद करण्यात आली होती. या पक्षाचे आढळ क्षेत्र हे संपूर्ण जगभरात आहे. हा पक्षी उत्तर अमेरिकेत विण करतो तर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये हिवाळी स्थलांतर करतो. तसेच आर्क्टिकमध्येही या पक्षाची विण होते आणि ऑस्ट्रेलियामध्ये ते हिवाळी स्थलांतरासाठी जातात. यावेळी ते पक्षी स्थलांतराच्या एकूण 8 आकाशमार्गांपैकी ईस्ट एशिया ऑस्ट्रेलेशिया या आकाशमार्गाचा वापर करतात. भारतात हिवाळी स्थलांतर करणारे पाणपक्षी हे उत्तर आशिया खंडामधून येतात. यावेळी ते सेंट्रल एशियन आकाशमार्गाचा वापर करतात. रेड नॉट पक्षी हे सेंट्रल एशियन फ्लायवेचा वापर करत नाहीत. अशा वेळी ठाणे खाडीत दिसलेला रेड नॉट पक्षी हा भरकटलेल्या अवस्थेत या ठिकाणी आल्याची शक्यता आहे. रेड नॉट पक्षीबाबत बहराई फाउंडेशन पक्षी अभ्यासक वैभव पाटील यांनी सांगितले की उथळ पाणथळ भागात दरवर्षी विविध देशी विदेशी पक्षी पाहायला मिळतात. साधारणपणे थंडीच्या मोसमात अशा विदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराला सुरुवात होते. हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी विविध देशात भ्रमंती करत असतात. थंडी कमी होताच पुन्हा हे पक्षी आपल्या मायदेशी परतण्यासाठी परतीचा प्रवास करतात. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. अशाच परतीच्या प्रवासात असलेल्या उत्तर अमेरिकेतील पक्षाचे सारळमध्ये दर्शन झाले आहे. एरवी या पक्षाची पिसे ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची दिसतात, पण जेव्हा हा पक्षी विणीचा हंगामात येतो तेव्हा या पक्षाच्या पिसांना लाल रंग येऊ लागतो. छातीवरील पिसांना देखील लाल रंग येण्यास सुरुवात होते. विणीच्या हंगामात येण्याची सुरुवात झाली असल्याने या पक्षाच्या पिसांचा रंग बदलण्यास आता सुरुवात होत आहे. या पक्षाचे दर्शन सारळमध्ये सातत्याने यावर्षी झाले आहे. रेड नॉट हा 25 सेमी आकाराचा लहान पक्षी आहे. त्याचे वजन 100 ते 200 ग्राम एवढेच असते. स्थलांतरादरम्यान हे मोठ्या थव्यांमध्ये दिसून येतात. या थव्यांमध्ये एकाच वेळी 10 ते 20 हजार रेड नॉट पक्षी असण्याची शक्यता असते. सर्वात लांब स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत रेड नॉट पक्षाचा समावेश होतो. साधारण हे पक्षी कमीत कमी 10,000 किलोमीटर पर्यंत स्थलांतर करतात. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.